नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत चिकन बिर्याणीची रेसिपी। अगदी चमचमीत आणि झणझणीत चिकन बिर्याणी कशी बनवायची आणि तेही एका वेगळ्या पद्धतीने। चला तर लगेचच रेसिपीकडे वळूयात। इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेला आहे, अगदी स्वच्छ धुवून, आणि त्यासाठी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्ही बघू शकता। तुम्ही हा बासमती तांदूळ कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता। या प्रमाणात बनवलेली बिर्याणी ही 3 ते 4 लोकांना अगदी पुरेशी होते। आता लगेचच आपण चिकनला मॅरिनेट करायला घेऊयात। यासाठी आपण चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यात आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत। ही आलं लसूण पेस्ट शक्यतोवर घरचीच वापरा आणि ताजी वाटून घ्या, जेणेकरून बिर्याणीला अगदी छान चव येईल। यात आपण 1 चमचा हळद घालून घेणार आहोत। इथे आपण 2 चमचे लाल तिखट घालून घेणार आहोत। आता आपण यात 1 चमचा बिर्याणी मसाला घालून घेणार आहोत। 1 चमचा गरम मसाला घालून यात। इथे मी 1.5 लहान चमचा मीठ घातला आहे आणि यात आपण अर्ध्या लिंबाचा रस देखील घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण 3 चमचे इथे दही घालून घेणार आहोत। आपण हे कोरडे मसाले थोडे प्रमाणातच वापरले आहेत, कारण यात आपण खडे मसाल्यांचा देखील वापर करणार आहोत आणि हिरव्या मिरचीचा देखील वापर करणार आहोत। आता हे मसाले आणि दही अगदी व्यवस्थित चिकनला आपण हातानेच लावून घेऊयात, कारण हाताने ते अगदी व्यवस्थित लावले जातील। आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेशनसाठी ठेवूयात, जेणेकरून मसाले हे अगदी छान चिकनच्या पीसमध्ये मुरले जातील। आता आपण याला झाकून ठेवून देणार आहोत। आता सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। त्यासाठी मी 1 मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। आपण उभ्या स्लाइसमध्ये कांदा अगदी बारीक चिरून घेऊया। त्यात आपण अर्धा ते पाव चमचा मीठ घालून घेणार आहोत, जेणेकरून कांद्याचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आणि कांदा आपला अगदी लवकर तळून होईल आणि अगदी कुरकुरीत सुद्धा होईल। इथे आपण तेल तापवत ठेवले कढईत। आता मीठ हे छान कांद्यामध्ये मुरलं आहे आणि कांद्याने व्यवस्थित त्याचं पाणी रिलीज करायला सुरुवात केली। आता आपण ते घट्ट पिळून घेऊन त्यातलं एक्स्ट्रा पाणी हे काढून घेणार आहोत, जेणेकरून कांदा हा अगदी कुरकुरीत तळला जाईल। आता उरलेल्या सगळ्या कांद्यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि लगेचच कांदा तळायला घेऊया। कढईत कांदा टाकताना तो कमी प्रमाणातच घाला, नाहीतर खूप जास्त घातला तर तो कांदा आपला मऊ पडेल। आता कांदा हा छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झाला आहे। आपण त्याला डिशमध्ये काढून घेऊयात। आता आपण कांद्याची दुसरी बॅच देखील तळून घेऊया। तर हा कांदा देखील आपला छान असं तळून झालेला आहे, तो देखील आपण आता काढून घेऊया। आता छान कांदा हा व्यवस्थित तळून झाल्यावर त्यावर अगदी चिमूटभर मीठ टाकून घेऊयात, जेणेकरून हा कांदा अळणी लागणार नाही। आता एका मोठ्या भांड्यात आपण पाणी तापत ठेवलेलं आहे भात शिजवण्यासाठी। त्यात आपण 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा लहान तुकडा घालून घेतलेला आहे। त्यात आता आपण अर्ध्या लिंबाचा रस घालून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि थोडं 1 चमचा तेल घालून घेऊयात आणि चवीनुसार आपण त्यात मीठ घालून घेणार आहोत। मीठ हे थोडं आपण जास्तच घालणार आहोत, कारण आपल्याला जे उरलेलं पाणी आहे तांदूळाचं ते आपण नंतर काढून टाकणार आहोत। भात शिजवण्यासाठी पाणी हे थोडं जास्तच ठेवा, कारण आपल्याला नंतर ते काढून टाकायचं आहे। आता आपण एक ताट झाकून देऊया त्यावर, की ज्याने पाण्याला अगदी लवकर उकळी येईल। दुसरीकडे आपण कढई ठेवलेली आहे। ज्या कढईत आपण कांदा तळला होता त्याच तेलात आपण अर्धा चमचा शहाजिरं घातलेलं आहे आणि सगळे खडे मसाले मी इथे घातलेले आहेत। यात तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, छोटी वेलची हे सगळे खडे मसाले घातलेले आहेत। खडे मसाले छान तडतडले की लगेच आपण यात
यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत. हिरवी मिरची ही देठासकटच वापरा आणि त्याला एका बाजूने आपण कट देऊन घेतलेला आहे, जेणेकरून मिरची ही तेलात फुटणार नाही. आता छान मिरचीचा कलर बदलायला लागला की आपण यात उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. तर मिरचीचा कलर अगदी छान बदलला आहे. आता आपण त्यात उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे असे उभ्या स्लाइसमध्ये कापून घेतले होते. तर आपण सगळे कांदे हे तेलात घालून घेऊयात आणि त्यावर कांदा अगदी आपला लवकर नरम पडावा, लवकर ब्राऊन त्याला कलर यावा म्हणून आपण अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत. आपण चिकनच्या मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ हे जरा बेतानेच घाला. आता व्यवस्थित सगळा कांदा आपण परतवून झालेला आहे आणि कांद्याचा कलरही आपला छान बदलला आहे. आता या स्टेजला आपण अगदी थोडी अर्धा चमचा एवढी आलं लसूण पेस्ट घालणार आहोत, कारण आपण अगोदरच मॅरिनेशनमध्ये आलं लसूण पेस्ट ही वापरली होती, त्यामुळे आपण इथे अगदी कमी प्रमाणात ही पेस्ट वापरणार आहोत. ही पेस्ट ही अगदी छान आपण तेलात परतवून घेऊयात. त्यानंतर आपण एक लहान आकाराचा टमाटा उभा चिरलेला घालून घेणार आहोत. टमाटा हा जास्त प्रमाणात घालू नका, नाहीतर मग बिर्याणी खूप आंबट लागेल, म्हणून आपण अगदी छोटा टमाटा इथे घालून घेतलेला आहे. व्यवस्थित त्याला परतवून घेऊन टमाटा अगदी छान नरम झाला की यात आता आपल्याला कुठलेही कोरडे मसाले घालण्याची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये हे सगळं घातलेलं आहे. आता आपण यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया आणि हे चिकन आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत. जसजसं हे चिकन शिजत जाईल तसतसं हा चिकन मसाल्याचा कलर अगदी छान येईल. आता जरी आपल्याला कांदा हा पांढऱ्या रंगाचा दिसत असला तरी चिकन शिजल्यावर मात्र आपल्या चिकन मसाल्याला अगदी छान अशी कलर आणि चव येणार आहे. याला व्यवस्थित आपण परतवून घेऊया. आता यात आपण पुदिना आणि कोथिंबीर घालणार आहोत. आपण या प्रमाणात पुदिना आणि कोथिंबीर घालणार आहोत, पण ते आपण कापून न घालता मिक्सरमध्ये थोडे जाडसर ग्राइंड करून घेणार आहोत, जेणेकरून याची चव अगदीही छान उतरली पाहिजे मसाल्यात. आपण आता हे ग्राइंड केलेले जाडसर वाटून घेतलेले पुदिना आणि कोथिंबीर घालून घेतलेले आहेत. आपण ते सुद्धा आता पुन्हा एकदा परतून घेऊया. पुदिना आणि कोथिंबीर जाडसर वाटून घेतले तर त्याची चव ही अतिशय छान अशी उतरते चिकन मसाल्यामध्ये. तर नक्की हे ट्राय करून बघा. व्यवस्थित आता तेल अगदी सुटायला लागलं आहे. आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत. आपण यात कुठेही पाण्याचा वापर करणार नाही आणि झाकणावर देखील आपण पाणी घालणार नाही आहोत. चिकनला हे त्याच्याच पाण्यात आपण शिजू देऊयात. ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही अतिशय स्लो ठेवा, नाहीतर चिकन खालून करपू शकतं. आपण पुन्हा एकदा झाकण काढून घेऊन चिकन वर खाली करून घेऊया. अगदी व्यवस्थित आपण सर्व बाजूने ते पुन्हा एकदा परतवून घेऊन त्यावर झाकण ठेवून देऊया. हे चिकन शिजण्यासाठी 20 ते 25 मिनटं लागतात आणि ते आपण किती वेळ चिकन हे मॅरिनेट करायला ठेवलं त्यावरही डिपेंड असतं. आता इकडे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आपण यात भिजवलेला तांदूळ घालून घेणार आहोत. तांदूळ आपण 20 ते 25 मिनटं भिजत ठेवलेला होता. आता तो अगदी काळजीने आपण त्यात घालून घेणार आहोत, कारण पाणी हे अतिशय गरम आहे आणि ते अंगावर उडू शकतं, म्हणून आपण अगदी व्यवस्थित हळूवारपणे तांदूळ हा सगळा घालून घेणार आहोत. तांदूळ सगळा घालून झाला पाण्यात की आपण त्याला व्यवस्थित ढवळून घेऊया.
आणि 2 ते 3 मिनटाकरता आपण यावर झाकण ठेवणार आहोत, कारण तांदूळ घातल्यामुळे पाण्याचं टेम्परेचर हे कमी झालेलं आहे. आणि भात शिजवताना गॅसची फ्लेम ही हायच ठेवा, स्लो करू नका. आता पाण्याला अगदी छान पुन्हा उकळी आलेली आहे. आता आपण यावर झाकणार नाही आहोत. असंच आपण आता हा भात शिजू देणार आहोत. जर आपण झाकण यावर ठेवलं तर एकतर आपलं पाणी हे उतू जाईल आणि दुसरं म्हणजे आपला भात अगदी मऊ शिजेल, की ते आपल्याला नको आहे. पुन्हा एकदा आपण ढवळून घेऊया आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला हायच ठेवायची आहे. आता आपण एकदा चेक करून घेऊया. एक भाताचं शीत घेऊन आपण बघूया. आपला भात 80% शिजलेला आहे. आपल्याला आत्ताच गॅस बंद करायचा आहे. आपल्याला तो पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे. आता आपण एका चाळणीत व्यवस्थित त्याचं पाणी काढून घेऊन भात निथरट ठेवून देऊया. तुम्ही बघू शकता भात अतिशय पांढरा आणि अगदी मोकळा असा झालेला आहे. आता आपण लगेच चिकन आपलं किती शिजलं आहे ते बघून घेऊया. ते सुद्धा आपल्याला 80 ते 90% शिजवायचं आहे, कारण आपण बिर्याणीला दम देऊन घेणार आहोत. आपण एक पीस घेऊन चेक करून बघूया चिकन कसं शिजलं आहे ते. चिकन हे आपलं 80 ते 90% अगदी छान असं शिजलेलं आहे. आता आपण लगेचच चिकन आणि भाताला थर देऊन घेणार आहोत. आता मी इथे मोठ्या कुकरचा वापर केलेला आहे. याऐवजी तुम्ही जाड तळाचं एखादं भांडंही वापरू शकता. बिर्याणी ही आपली कमी प्रमाणात असल्याने आपण या ठिकाणी चिकनचा एकच थर देणार आहोत. चिकन अगदी तळाला व्यवस्थित आपण घालून घेणार आहोत. आपण अजून गॅस चालू केलेला नाही. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतरच आपण गॅस चालू करणार आहोत. चिकन व्यवस्थित तळाला घातल्यानंतर आपण हा आपला भात व्यवस्थित त्यावर पसरवून घेणार आहोत. अगदी हळूवारपणे भात त्यावर पसरा, नाहीतर भाताची शीतही तुटू शकतात. अगदी व्यवस्थित हळूवारपणे केलं तर भाताची शीतं ही अख्खी राहतात आणि ते दिसायलाही अगदी छान दिसतात. तुम्ही बघू शकता भात हा अतिशय मोकळा झालेला आहे. बिर्याणी ही वेळ खाऊ असली तरीसुद्धा शांततेने केली तर अगदी मस्त जमते. आपण चिकनचे काही पीसेस वरून ठेवून घेतले आहेत. आता त्यावर आपण सुरुवातीला जो कांदा तळून घेतला होता तो घालून घेतलेला आहे. तळलेल्या कांद्याशिवाय बिर्याणी ही अपूर्णच वाटते, म्हणून आपण आता छानपैकी इथे कांदा पसरवून घेतला आहे. त्यावर आपण पुदिन्याची पानं घालून घेतली आहेत आणि अजून आपण कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेणार आहोत. तुम्ही आत्ताच बिर्याणीचा लुक बघू शकता, अगदी छान असा दिसतोय. आपण यावर कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि या स्टेजला तुम्ही इथे केसराचं दूधही घालू शकता किंवा एखादा फूड कलर तुम्हाला ॲड करायचा असेल तर तोही करू शकता. मी इथे घातलेला नाही आहे. आता मी त्यावर साजूक तूप घालून घेणार आहे. हे नक्की घाला. तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर इथे करू शकता. आता आपण याला 15 मिनटं किंवा 10, कमीत कमी 10 ते जास्त 15 मिनटासाठी दम देऊन घेणार आहोत. इथे मी कुकरची शिट्टी लावलेली नाही आहे. तुम्ही जर भांड्यात दम देऊन घेणार असाल तर भांड्यावर झाकण ठेवून त्यावर एखादी वजनदार वस्तू ठेवा, जेणेकरून वाफ निघणार नाही. त्या वेळात आपण इकडे कोशिंबीर करून घेऊयात. इथे मी बारीक चिरलेला टमाटा घेतलेला आहे. टमाटा जितका आपण घेतला आहे त्यापेक्षा थोडा कमी आपण कांदा घेऊया. कांद्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवा. आता आपण यात दही घालून घेणार आहोत. इथे मी 3 चमचे दही घालून घेते. बिर्याणी म्हटली की दह्याची कोशिंबीर ही आलीच, त्यामुळे आपण उरलेल्या वेळात अगदी पटकन होईल अशी कोशिंबीर करून घेणार आहोत. आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अर्धा चमचा साखर घालून घेऊया.
तुम्हाला जर कोशिंबिरीत साखर आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता। इथे मी अर्धा चमचा साखर घालून घेते आहे आणि आता हे अगदी नीट आपण मिक्स करून घेऊया। अगदी झटपट अशी होणारी ही कोशिंबीर आहे, एकदा नक्की ट्राय करा। आणि आपण यात अजून थोडं दही घालून घेणार आहोत, कारण इथे दही हे जरा कमी वाटतंय। आपण इथे अजून थोडं दही घालून घेऊया। मी इथे अजून थोडं दही घालून घेतलेलं आहे आणि आता आपण यावर हलकीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घेणार आहोत। आता इकडे आपले 15 मिनिटं झालेले आहेत। चला तर आता आपण कुकर उघडून बघूयात। बिर्याणीला अतिशय मस्त सुगंध येतोय, अगदी घरभर हिचा सुगंध पसरला आहे। आता आपण बिर्याणी ताटात काढून घेतलेली आहे। तुम्ही बिर्याणीचा लुक बघू शकता आणि त्यावरून तुम्ही तिची टेस्ट इमॅजिन करू शकता। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।